हॅलो स्टुडंट. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी या युनिटमधला नेक्स्ट पॉईंट जो आहे तो डिस्कस करायचा आहे. आणि आजचा आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे कॉम्बिनेशन्स ऑफ अ सेल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आज काय शिकायचं आहे की कोणत्याही सेल्स ज्या आपण यूज करतो, जसं आपण त्याला बॅटरी म्हणतो सिम्पली, तर ह्या सेल्स कशा प्रकारच्या कॉम्बिनेशन्समध्ये आपण यूज करू शकतो. आता बघा, आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये पाहिलं की सेल्स कशा राहतात, कशा बनतात, त्याच्याबद्दलचं सगळं डिस्कशन आपण मागच्या युनिटमध्ये केलं होतं. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सिम्पली टॉपिक कोणता पाहायचा आहे, तर आपल्याला फक्त डिस्कस करायचं आहे की जर आपण समजा भरपूर साऱ्या सेल्स आपल्याकडे असतील आणि आपल्याला त्या सेल्सचा जो यूज आहे हा आपल्या अकॉर्डिंग घ्यायचा असेल. समजा बघा, एखादं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी. समजा बघा, आपल्याला एखादी सेल पाहिजे एखाद्या कॉम्बिनेशनसाठी किंवा एखाद्या यूजसाठी, आणि ती सेल जी आहे तिची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे समजा 10 व्होल्ट. किती पाहिजे आपल्याला? समजा 10 व्होल्ट. मग आता बघा, समजा 10 व्होल्टची आपल्याला एखादी सेल पाहिजे, आणि जर समजा आपल्याकडे 10 व्होल्टची सेल अवेलेबल नसेल, पण आपल्याकडे काही सेल्स आहेत. कशा सेल्स आहेत की समजा आपण कन्सिडर करू आपल्याकडे 5 व्होल्टच्या सेल्स आहेत. बघा, 5 व्होल्टच्या काही सेल्स आहेत आपल्याकडे. समजा 2-4 सेल्स आहेत 5 व्होल्टच्या. समजा कन्सिडर करू की 3 बॅटरीज आहेत आपल्याकडे किंवा 3 सेल्स आहेत ज्यांची व्हॅल्यू किती आहे? 5 व्होल्ट आहे. पण लक्ष द्या मुलांनो, आपली जी गरज आहे ज्या कॉम्बिनेशनसाठी किंवा ज्या यूजसाठी आपल्याला सेल पाहिजे, त्यामध्ये आपल्याला जाणवलं की आपल्याला सेलची व्हॅल्यू पाहिजे 10 व्होल्ट. त्याचं ईएमएफ किती असलं पाहिजे? 10 व्होल्ट असलं पाहिजे. पण 10 व्होल्टची आपल्याकडे सेल नाहीये. मग आपण काय करू शकतो की वेगवेगळे कॉम्बिनेशन यूज करून त्याच्यापासून ती सेल जी आहे डिझायर्ड व्हॅल्यूची सेल बनवू शकतो. ही गोष्ट आपण कुठं केली होती? तर जसं आपण रजिस्टरमध्ये शिकलो होतो की आपल्याकडे समजा एखाद्या डिझायर्ड व्हॅल्यूचा रजिस्टर नसेल आणि आपल्याला त्या व्हॅल्यूचा रजिस्टर पाहिजे असेल, तर आपण रजिस्टरची 2 कॉम्बिनेशन्स घ्यायचो. एक सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर आणि एक पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर. सेम त्याचप्रमाणे आजही आपल्याला सेलचे काय घ्यायचे? कॉम्बिनेशन घ्यायचे. मग सेलचे कॉम्बिनेशन नेमकी कसे असतात, किती असतात, मग आपण सेलची व्हॅल्यू वाढवू शकतो का सर, कमी करू शकतो का? तर ह्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये काय होतील? डिस्कस होतील. मग आपण स्टार्टिंग करू की सेलचे पहिले टाइप्स घेऊ आपण की सेल नेमका किती टाइपचा राहतो. तर बघा मुलांनो, सेल जो आहे हा मेनली 2 टाइपमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. पहिला जो सेलचा टाइप आहे तो आहे सेल्स आर इन सिरीज कॉम्बिनेशन. कशामध्ये असतील तुमचे सेल्स? सिरीज कॉम्बिनेशन. तर बघा, तो कोण घेऊ आपण पहिला की सिरीज कॉम्बिनेशन्स मध्ये सेल्स कसे राहतात आणि त्यांचं काय करायचं. बरोबर आहे. बघा, मी टॉपिक लिहिला सेल्स आर इन सिरीज कॉम्बिनेशन्स. म्हणजे आपल्याला आता सेल्सला कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचं आहे? सिरीज कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचं आहे. तर बघा, तुम्हाला माहिती आहे मुलांनो, सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे कसं? तर सिरीज म्हणजे काय? एका स्ट्रेट लाईन कॉम्बिनेशन्स मध्ये तुमच्या बॅटरी जी आहे, सेल जी आहे, ते आपण काय करू? कनेक्ट करू. आता तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये पहिले सेल्स आणि बॅटरी मधला फरक समजून सांगतो की नेमका सेल्स आणि बॅटरी कसं राहते. तर बघा, सेल मुलांनो हा लहानसा डिव्हाइस आहे, एकदम स्मॉल डिव्हाइस आहे, ज्यामध्ये स्मॉल पोटेन्शियल असतं. पण बॅटरी जो आहे त्याची व्हॅल्यू आपण वाढवू शकतो. मग बॅटरी बनवतात कशी? तर सिरीज कॉम्बिनेशनच्या सेल्सला आपण सिम्पली काय म्हणू शकतो? बॅटरी बनवू शकतो. कसं करतात बघा. तर आपल्याला काय लागेल? सगळ्यात पहिले आपल्याला लागेल एक सेल, सिंगल सेल. बघा, हा एक पहिला सेल घेतला. पहा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे सेलचा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल तुमचा ॲज इट इज कसा आहे? बॅटरी सारखा. कसा आहे हा सिम्बॉल? त्याच्यामध्ये एक टर्मिनल बघा मुलांनो मोठा आहे आणि एक टर्मिनल जो आहे तुमचा तो कसा आहे? लहान आहे. जो मोठा टर्मिनल आहे त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि जो लहान आहे त्याला काय म्हणतो? निगेटिव्ह टर्मिनल. किंवा आणखी याची काही नावं राहतात. काही जण याला म्हणतात हायर पोटेन्शियल, याला म्हणतात लोअर पोटेन्शियल. तर तीही गोष्ट चालेल, कारण तुमचा करंट जो आहे तो काय कसा फ्लो होईल? हायर पॉईंटकडून लोअर पॉईंटकडे फ्लो होईल. पोटेन्शियल आपलं बघा, हायर पॉईंटकडून कुठे फ्लो होते? लोअर पॉईंटकडे फ्लो होते. मग अशा केसमध्ये जेव्हा आपण अशी एक बॅटरी घेतली, या बॅटरीचा एक टर्मिनल पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे, आणि याला एखादी दुसरी सेल आणखी अटॅच केली. बघा, किती अटॅच करायची असेल? मला 2 सेल अटॅच करायचं आहे. मग मी आता बघा दुसरी सेल कशा प्रकारे अटॅच केली? तर दुसरी सेल मी इथून अशी अटॅच केली. बघा, एक पॉझिटिव्ह आणि एक असा हा निगेटिव्ह. तर आता बघा मुलांनो, तुम्हाला या कॉम्बिनेशन मध्ये काय दिसेल बघा फळ्यावरती की 2 बॅटरीज आहे आपल्याकडे. त्यातली ही पहिली बॅटरी आणि ही दुसरी बॅटरी. आणि पहिली बॅटरी आणि दुसरी बॅटरी मी अशा प्रकारे जोडली की बघा, पहिल्या बॅटरीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे पहिल्या बॅटरीच्या निगेटिव्हला दुसऱ्या बॅटरीचा काय जोडलेला आहे? बघा, पॉझिटिव्ह जोडलेला आहे. काय जोडलेला आहे? पॉझिटिव्ह. नंतर जर समजा अजून काम पडलं आपल्याला एखादी तिसरी बॅटरी जोडायची आहे, तर ती मी अशी जोडेल. बघा, पुन्हा काय केलं? आता दुसऱ्या बॅटरीच्या निगेटिव्हला तिसऱ्या बॅटरीचा काय जोडला? बघा मुलांना, पॉझिटिव्ह. बरोबर आहे. पास मुलं तुम्हाला काय बोलाल? म्हणजे बघा, आपण सिम्पली अशा प्रकारचं कॉम्बिनेशन्स करू राहिलो की ज्याच्यामध्ये बॅटरी जी आहे एका सिंपल वेनं ठेवलेल्या आहे, एका सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, एका स्ट्रेट लाईन कॉम्बिनेशन मध्ये.
मग अशा जेव्हा स्ट्रेट लाईन कॉम्बिनेशन्स मध्ये आपण बॅटरीज ठेवतो तेव्हा बघा होते काय, आता आपल्याला माहिती आहे बॅटरीला 2 टर्मिनल असतील, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पण आपण जर 3 बॅटरीज घेतल्या मग आपल्याकडे 6 टर्मिनल झाले, पण आपण 6 टर्मिनल सर्किटमध्ये ठेवलेच नाही. आपण काय केलं बघा, इथं तुमचा एक टर्मिनल उरलेला आहे, कोणता आहे बघा मुलांना, तो बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि त्याला समोर कंटिन्युअसली बॅटरी कनेक्ट करत गेलो आणि शेवटी आपल्याकडे जो टर्मिनल उरला तो एक उरला बघा, हा टर्मिनल कोणता आहे तुमचा, निगेटिव्ह टर्मिनल आहे. म्हणजे बघा तुमची अशी एक सिंगल बॅटरी घेणे काय मुलांना आणि अशी एक मोठी बॅटरी घेणे काय किंवा अशा भरपूर साऱ्या बॅटरी कंबाईन करणे काय कसा एक प्रकारे सारखंच आहे. पण होत काय या ठिकाणी बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केलं, समजा या बॅटरीची व्हॅल्यू 2 व्होल्ट आहे, या बॅटरीची व्हॅल्यू सुद्धा 2 व्होल्ट आहे आणि या बॅटरीची व्हॅल्यू सुद्धा 2 व्होल्ट आहे. तर आता बघा हे जे कॉम्बिनेशन्स आपण तयार केलं, या कॉम्बिनेशनमुळे जे टोटल पोटेन्शियल तयार होईल, जो या बॅटरीमधला ईएमएफ वाढेल, तो ईएमएफ सिंपली काय असेल तर या सर्व सेल्सच्या ईएमएफचं कॉम्बिनेशन. काय असेल ईएमएफचं कॉम्बिनेशन? ते कोणतं कॉम्बिनेशन तर अल्जेब्रिक कॉम्बिनेशन किंवा अल्जेब्रिक सम म्हणा सिंपली या ठिकाणी. काय म्हणू शकतो आपण त्याला, अल्जेब्रिक सम. मग कशी तर बघा याचं 2 व्होल्ट, याचं 2 व्होल्ट आणि याचं 2 व्होल्ट. मग सिंपली जर मी सगळ्यांची सम केली तर बघा मी अशा प्रकारचा फॉर्म्युला लिहू शकतो. समजा बॅटरीचं ईएमएफ आहे E आणि पहिल्या बॅटरीचं ईएमएफ घेतलं समजा आपण E1, दुसऱ्या बॅटरीचं ईएमएफ घेतलं E2 आणि तिसऱ्या बॅटरीचं ईएमएफ घेतलं E3. बघा समजा हे ईएमएफ आहे E1, हे आहे ईएमएफ E2 आणि हे आहे ईएमएफ E3. तर तिघांचीही बघा मुलांना मी काय करू आलो, सिंपली तिघांची ऍडिशन करतो आपण. काय करतो, तिघांची ऍडिशन. मग तिघांची जर आपण ऍडिशन केली तर रिझल्टंट व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल तर बघा 2 व्होल्ट प्लस 2 व्होल्ट प्लस 2 व्होल्ट इट बिकम नाउ 6 व्होल्ट. बघा किती होऊन जाईल ते 6 व्होल्ट. म्हणजे बघा हे वरचं सर्किट असं काढणं काय आणि ही खालची बॅटरी अशा प्रकारे दाखवण्यात काय, दोन्ही गोष्टी कशा आहेत, राईट आहे. बस राईट आहे. असं आहे कॉम्बिनेशन. याच्यामध्ये तुम्हाला 3 सेल दिसून आल्या, याच्यामध्ये एकच सेल दिसून आली. मग ही जी सेल आहे किंवा ही जी बॅटरी आहे ही काय आणि ही काय, दोन्ही कशा आहेत, सारख्या. म्हणजे सिंपली सेल्सचे जर आपण असं कॉम्बिनेशन्स केलं तर तयार होणाऱ्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो, बॅटरी म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, बॅटरी. बरोबर आहे. मग ही तुमचं कनेक्शन आहे बॅटरीचं. मग आता बघा सेल जेव्हा आपण सिरीज मध्ये घेतो तेव्हा होते काय, तेव्हा त्या सेलचं किंवा त्या बॅटरीचं पोटेन्शियल मुलांना वाढवलं जाते. काय केलं ते पोटेन्शियल वाढवलं जाते. जसं मग मी तुम्हाला मग एक्झाम्पलसाठी सांगितलं होतं की समजा आपल्याला एखादं कनेक्शन करायचं आहे, त्या कनेक्शनमध्ये आपल्याला 10 व्होल्टच्या सेलची गरज आहे किंवा 10 व्होल्टची एक बॅटरी पाहिजे, पण आपल्याकडे 10 व्होल्टची बॅटरी नाही आहे. मग आपण काय केलं, 5-5 व्होल्टच्या बॅटरी समजा आपल्याकडे होत्या, मग 5-5 व्होल्टच्या आपण किती घेऊ बॅटरी, 2 बॅटरी, इथं 5 व्होल्ट इथं 5 व्होल्ट. तयार होणारा डिव्हाइस काय होईल तुमचं, 10 व्होल्ट काय दिलं आपल्याला, पोटेन्शियल देईल. मग हे सिरीज मध्ये आपल्याला समजलं पाहिजे की जेव्हा आपण बॅटरी सिरीज मध्ये जोडतो तर आपण पोटेन्शियल जे आहे ते एका डिझायर्ड व्हॅल्यू पर्यंत वाढवू शकतो. काय करू शकतो, वाढवू शकतो. म्हणजे बघा जशी आपली गरज असेल त्याच्या अकॉर्डिंग सेल लावून आपण पोटेन्शियल काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. याचं चांगलं एक्झाम्पल पहा. जसं बघा मुलांना आपल्या मोबाईल फोनमध्ये एक बॅटरी राहते. कारण मोबाईल फोनमध्ये एकच बॅटरी असते, सिंगल बॅटरी राहते. त्या सिंगल बॅटरीची कॅपॅसिटी तुम्हाला माहिती आहे जवळपास 3.5 किंवा 3.7 व्होल्टची तुमच्या बॅटरीची काय कॅपॅसिटी आहे किंवा तिथे पोटेन्शियल आहे. आता तेच बघा जर आपण आपल्या लॅपटॉप किंवा लॅपटॉपला शक्यतो बॅटरी राहते तर ती बॅटरी मोठी राहते साईजमध्ये. काय राहते, साईजमध्ये मोठी. जर तुम्ही समजा तिला एखाद्या वेळेस उघडून वगैरे पाडलं किंवा तिला थोडं खोललं, समजा खराब झाली एखादी बॅटरी, तिला फोडलं वगैरे, तुम्हाला बघा त्याच्या आतमध्ये भरपूर सारे असे गोल गोल सेल्स पाहायला भेटतील. काय पाहायला भेटतील, सेल पाहायला भेटतील. मग हे सेल्स आतमध्ये जोडलेले, कुठं जोडलेले आहे, आतमध्ये. आता कसे जोडले असतील तर तुम्हाला माहिती आहे आपलं लॅपटॉप वगैरे राहते किंवा कॉम्प्युटर राहते, याची बॅटरी 12 व्होल्टची राहते. किती व्होल्ट राहते, 12 व्होल्ट. आणि समजा त्या सेलची कॅपॅसिटी जर 6 व्होल्टची असेल, किती असेल, 6 व्होल्टची, तर 6 आणि 1 6 दोन्ही सिरीज मध्ये जोडा, तुम्हाला किती मिळून जाईल, 12 व्होल्ट. पण त्याच्यामध्ये बघा काय राहते की ते कॉम्प्युटरची बॅटरी भरपूर वेळपर्यंत चालावी, लॅपटॉप भरपूर वेळपर्यंत चालावं, म्हणून आपण ते सेल जे आहे हे पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये जोडतो. कशामध्ये जोडतो, पॅरलल. पण मग पॅरलल मध्ये जर जोडायचं असेल तर एका सेलची व्हॅल्यू किमान 12 व्होल्टही असली पाहिजे. किती असली पाहिजे, 12 व्होल्ट. तर ते कसं केलं जाते ते आपण नंतर डिस्कस करू. पहिले आपण थोडं सिरीज वरतीच काही आणखी डिस्कशन करू की सिरीज मध्ये नेमकं काय होते. तर सिरीज मध्ये एक गोष्ट आपल्याला समजली की जीही सेल आपण यूज करू ते सेल जर आपण सिरीज मध्ये जोडले तर त्या टोटल सर्किटचं जे इक्विव्हॅलंट ईएमएफ असेल ते इक्विव्हॅलंट ईएमएफ काय होईल, इन्क्रीज होईल. काय होईल, इक्विव्हॅलंट ईएमएफ इन्क्रीज. दुसरी गोष्ट की सर याच्यामध्ये रेझिस्टन्स वरती काय फरक पडेल काय, तुम्हाला माहिती आहे मुलांना कोणतीही जर आपण सेल घेतली तर त्या सेलचा एक इंटरनल रेझिस्टन्स राहतो. काय राहतो, सेलचा इंटरनल रेझिस्टन्स तो असतोच, त्याला आपण निग्लेक्ट नाही करू शकत.
बरोबर आहे. मग हा जो इंटरनल रेझिस्टन्स या ठिकाणी असेल, समजा कसा असेल तर बघा मुलांना त्याला दाखवतो मी. काही जण दाखवत नाही पण आपण त्याला दाखवून देऊ. बघा या सेलचा पहिला इंटरनल रेझिस्टन्स समजा हा R1 आहे. हा या दुसऱ्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स समजा हा किती आहे R2 आहे. आणि हा तिसऱ्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स समजा हा किती आहे R3 आहे. बघा असे तीन इंटरनल रेझिस्टन्स याच्यामध्ये तयार झाले. तयार झाले तीन. प्रत्येक सेल्स मध्ये राहतो इंटरनल रेझिस्टन्स. म्हणजे काय होते की जेव्हा सेल्स मधून चार्जेस बाहेर यायला लागतात तर त्या केस मध्ये ती सेल त्याला बाहेर येण्यापासून जो अपोज करतो त्याला आपण सिम्पली काय म्हणतो इंटरनल रेझिस्टन्स म्हणतो. मग आता या इंटरनल रेझिस्टन्सचं काय होईल तर सपोज कन्सिडर करा या ठिकाणी इंटरनल रेझिस्टन्स आहे 1 ओहम, या ठिकाणी सुद्धा आहे 1 ओहम आणि या ठिकाणी सुद्धा आहे 1 ओहम. तर प्रत्येक बॅटरीसाठी 1-1 ओहम काय झालं इंटरनल रेझिस्टन्स. पण आपण त्या बॅटरीज किंवा त्या सेल्स कशा घेतलेल्या आहे वी हॅव टेकन त्या सेल्स इन द सिरीज कॉम्बिनेशन. मग अशा प्रकारे त्यांचे जे इंटरनल रेझिस्टन्स आहे ते पण मुलांना कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये आले तर ऑल द इंटरनल रेझिस्टन्स आर इन अ सिरीज कॉम्बिनेशन. बघा पहिला दुसरा तिसरा कशामध्ये आले ते सिरीज मध्ये. तुम्हाला हे माहिती असेल किंवा आता माहिती करून घ्या असं माहिती तर की रेझिस्टन्स जर आपण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडले तर रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय होत जाते इनक्रीज होत जाते. काय होईल तुमची व्हॅल्यू इनक्रीज होईल. मग व्हॅल्यू जर इनक्रीज झाली तर सिम्पली या सर्किटमध्ये जर आपण इंटरनल रेझिस्टन्स बद्दल बोललो तर इंटरनल रेझिस्टन्स बिकम काय होईल तुमचा R1 प्लस R2 प्लस R3. 1 ओहम म्हणजे किती होऊन जाईल तो 3 ओहम तुमचा काय होऊन जाईल मुलांनो इंटरनल रेझिस्टन्स होईल. मग असा जर तुमचा 3 ओहम इंटरनल रेझिस्टन्स झाला तर या ठिकाणी बॅटरीचा रेझिस्टन्स काय होणार आला इनक्रीज होणार. बघा पोटेन्शियली वाढून राहिलं, ऑब्विसली पोटेन्शियल वाढून राहिलं पण त्याच बरोबरीनं बॅटरीचं जे EMF आहे ते सुद्धा काय होऊन राहिलं इनक्रीज होऊन राहिलं. तर अशा प्रकारचं जे कॉम्बिनेशन्स राहते या कॉम्बिनेशन्सला आपण काय म्हणतो सिरीज कॉम्बिनेशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला सिरीज कॉम्बिनेशन. मग सिरीज कॉम्बिनेशनचे जर काही ऍडव्हान्टेज लिहायचे झाले तर लिहितो मी. काय लिहू आपण त्याचे ऍडव्हान्टेजेस लिहा किंवा डिसएडव्हान्टेजेस लिहू आपण. समजा नंतर पहिले ऍडव्हान्टेज म्हणजे की याचा नेमका ऍडव्हान्टेज काय आहे, कोणकोणत्या ठिकाणी आपण सिरीज कॉम्बिनेशनला प्रेफरन्स देऊ शकतो. तर पहिली गोष्ट की ज्या ठिकाणी आपला लार्जर पोटेन्शियलची गरज असेल आणि तेवढं पोटेन्शियल क्रिएट करणारी बॅटरी आपल्या जवळ नसेल तर अशा केसमध्ये आपण लहान लहान सेल्स सिरीज मध्ये जोडून एक डिझायर्ड पोटेन्शियल तयार करू शकतो. काय करू शकतो डिझायर्ड पोटेन्शियल तयार करू शकतो. समजा आपण उदाहरण पाहिलं जसं मी तुम्हाला सांगितलं. समजा उदाहरण बघा एक समजा आपण इन द सेन्स प्रॅक्टिकली पॉसिबल शक्यतो होणार नाही पण शक्यतो होऊ शकते. आपल्याला समजा लॅपटॉप चालवायचा आहे आणि आपल्या लॅपटॉपमध्ये बॅटरीच नाही आहे. समजा काय नाही लॅपटॉपमध्ये बॅटरीच नाही आहे तर आपण काय केलं की समजा कन्सिडर करा आपल्या मोबाईल फोनच्या बॅटरीज घेतल्या. काय घेतल्या मोबाईल फोनच्या बॅटरीज घेतल्या. आता मोबाईल फोनची बॅटरी तुम्हाला सांगा कसं सांगितलं 3.7 व्होल्टची आहे. तर आपण समजा अंदाजे कन्सिडर करू की ती बॅटरी 4 व्होल्टची. अंदाजे किती कन्सिडर केली किती व्होल्टची आहे 4 व्होल्टची. मग एक 4 व्होल्टची पहिल्या फोनची बॅटरी घेतली, एक 4 व्होल्टची दुसऱ्या फोनची बॅटरी घेतली, एक 4 व्होल्टची तिसऱ्या फोनची बॅटरी घेतली. आता आपल्याला लॅपटॉप चालवायचा आहे त्याला किती पोटेन्शियल पाहिजे 12 व्होल्ट पाहिजे. किती पाहिजे 12 व्होल्ट. मग 4 4 4 कसं जोडले आपण सिरीज मध्ये 4 व्होल्ट 4 व्होल्ट 4 व्होल्ट 4 आणि 4 8 आणि 4 किती झाले 12. म्हणजे 12 व्होल्टचं डिझायर्ड पोटेन्शियल आपल्याला मिळेल. म्हणजे आपण आपल्या अकॉर्डिंग बॅटरीचा किंवा सेलचा यूज करून पोटेन्शियल जे आहे ते इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो. शक्यतो डिक्रीज तर नाही करत आपण त्याला काय करतो इन्क्रीज करू शकतो. आणि एका कोणत्या अरिथमॅटिक ऑर्डर सिम्पली आपल्याला समज करायचे तर तो एक त्याचा चांगला यूज आहे की आपण आपल्या अकॉर्डिंगली पोटेन्शियल जे आहे ते यूज करू शकतो आणि त्याच्यामध्ये लार्ज पोटेन्शियल आपण प्रोड्यूस करू शकतो. असं पोटेन्शियल राहील लार्ज पोटेन्शियल कॅन बी प्रोड्यूस. जास्तीचं पोटेन्शियल आपण त्याच्यामध्ये प्रोड्यूस करू शकतो. एखादा डिसएडव्हान्टेज आहे किंवा ऍडव्हान्टेजेस पाहू पहिले नंतर दुसरं बघा कोणता ऍडव्हान्टेज आहे याचा. समजा बघा मुलांना आपण अशा प्रकारचं कनेक्शन्स केलं सिरीजमध्ये काय केले कनेक्शन्स केले आणि सिरीजमध्ये कनेक्शन केल्यानंतर समजा आपल्याला जाणवलं की आपल्याला पोटेन्शियल मिळूच राहिलं नाही. काय मिळून राहिलं नाही पोटेन्शियल मिळूच राहिलं नाही. तर पोटेन्शियल का बरं मिळणार नाही कारण बघा होईल काय की समजा याच्यामधली एखादी बॅटरी डॅमेज झाली किंवा तिचं काहीतरी कनेक्शन लूज झालं. काय झालं कनेक्शन लॉस झालं असेल किंवा कनेक्शन निघालं असेल किंवा बॅटरी डॅमेज झाली असेल खराब झाली असेल बॅटरी तर अशा केसमध्ये त्या बॅटरीला फाइंड आउट करणे आणि तिला रिप्लेस करणे एकदम सोपं आहे. कसं आहे एकदम सोपं का बरं बघा कारण की बघा जर समजा ही बॅटरी खराब झाली तर आता मला सांगा या बॅटरीमधून तर पोटेन्शियलच फ्लो होणार नाही. म्हणजे इथपर्यंत पोटेन्शियल येईल पण पुढे पोटेन्शियल
पोटेन्शियल जाईल काय, म्हणजे तुमच्या सर्किटमधून कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही आणि तुम्हाला डिझायर्ड व्हॅल्यू मिळणार नाही. तर तुम्ही इझिली पॉईंट करू शकता की आपल्याला जर पोटेन्शियल मिळत नसेल तर याचा अर्थ सर्किटमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाला आणि त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होईल, त्या ठिकाणचा प्रॉब्लेम तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकता. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये बॅटरीला कोणत्या ठिकाणची बॅटरी खराब झालेली आहे, कोणत्या ठिकाणची बॅटरी चांगली आहे हे इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. कारण आपल्या इनडायरेक्टली कशावर इफेक्ट करेल, ते पोटेन्शियलवर इफेक्ट करेल. त्यामुळे आपल्याला लगेच समजेल की बा एखादी बॅटरी याच्यामधली काय झालेली आहे, खराब झालेली आहे. तर असे तुमचे याचे काय आहे ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे. तर सेल्स आहे ना सिरीज कॉम्बिनेशन, तो आपल्या अकॉर्डिंग आपण याचा यूज करू. तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न किंवा सेल्स कॉम्बिनेशन केल्यावर कशा प्रकारचं पोटेन्शियल बनेल, इंटरनल रेजिस्टन्सवरती काय फरक पडेल, इंटरनल लक्षात ठेवा दोघांमध्ये काय होईल, सेलची पण ॲडिशन होते, इंटरनल रेजिस्टन्सची पण काय होईल तुमची ॲडिशन. तर असा तुमचा हा टॉपिक सुद्धा सेल इन अ सिरीज कॉम्बिनेशन. तुम्हाला सर्वांना समजला असेल असं कन्सिडर करतो. आणि लगेच आता आपण आपल्या दुसऱ्या टॉपिककडे जाऊ, याच्यातला सेल्स आहे ना पॅरलल कॉम्बिनेशनकडे जाऊ. तर ठीक आहे, मी इरेज करतो आणि आता आपण लगेच सेल्स जे आहे हे पॅरलल कॉम्बिनेशन्स मध्ये जोडल्यावरती कशा प्रकारचा रिझल्ट दाखवतात ते आता आपण डिस्कस करू. ठीक आहे, तर बघा आता मी हेडिंग लिहितो, सेल्स आहे ना पॅरलल कॉम्बिनेशन्स. कोणतं कॉम्बिनेशन पाहायचं आपल्याला आता पॅरलल कॉम्बिनेशन्स पाहायचं आहे. मग आता पॅरलल कॉम्बिनेशन्स कसं, तुम्ही शब्दच पाहिला पॅरलल म्हणजे कसं, दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असल्या पाहिजे, म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये जातील, दोघांमधला डिस्टन्स जवळपास शक्य ठिकाणी सारखा राहील. तो मॅथ्सचा कन्सेप्ट आहे ऍक्च्युअली मध्ये. तो कोणता कन्सेप्ट आहे, मॅथ्सचा. फिजिक्सचा कन्सेप्ट थोडा वेगळा आहे, की कोणतेही सेल्स पॅरलल मध्ये असणे म्हणजे सिम्पली आपण असं कन्सिडर करू शकतो. बघा कसं, समजा ही एक तुमच्याकडे वायर आहे, ही वायर अशी दोन पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट झाली, काय झाली, दोन पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट झाली. समजा याच्यामधून आय एवढा करंट चालला, काय चालला, आय एवढा करंट चालला. तर हा आय एवढा करंट जेव्हा या पॉईंट जवळ पोहोचेल, हा पॉईंट, तर या पॉईंट पासून त्याला दोन वे मिळाले करंटला फ्लो करण्यासाठी. किती वे आहे, दोन. एक वरचा वे आहे आणि एक खालचा वे. मग या दोन वे पैकी नेमका कोणत्या वेनं करंट जाईल तर आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही, कारण याच्या पुढे जे रेझिस्टन्स वगैरे असतील त्याच्यावर तो डिपेंड करेल. पण तुमच्या माहितीसाठी एक क्रिचॉफ्स लॉ म्हणून आहे. काय आहे, क्रिचॉफ्स लॉ. सध्या हे आपलं 11चा टॉपिक आहे. क्रिचॉफ्स लॉ आपल्याला शक्यतो 12वी मध्ये शिकवला जातो. मग करंट लॉ आपल्याला काय सांगतो, क्रिचॉफ्स लॉ काय सांगतो की जर एखाद्या ठिकाणी सर्किटमध्ये जेवढा करंट आतमध्ये येईल तेवढाच करंट इथून बाहेर निघेल. काय सांगतो, जेवढा करंट सर्किटमध्ये किंवा एखाद्या जंक्शनमध्ये आतमध्ये येतो तेवढाच करंट बाहेर निघतो. म्हणजे कसं, समजा इथून 10 एम्पियरचा करंट आला म्हणून, किती करंट आला, 10 एम्पियरचा, तर या दोन टर्मिनल मधून करंट बाहेर निघेल. बघा इकडून येऊन आला, इकडून बाहेर चालला. मग इथून जेव्हा तो बाहेर जाईल तर तो असा बाहेर जाईल, समजा वर 10 एम्पियर जाईल, खाली 0 जाईल, ही पॉसिबिलिटी चालते. वर 5 एम्पियर जाईल, खाली 5 एम्पियर जाईल, नो प्रॉब्लेम. वर 7 एम्पियर जाईल, खाली 3 एम्पियर जाईल, नो प्रॉब्लेम. वर 3 एम्पियर जाईल, खाली 7 एम्पियर जाईल. कितीही कसाही जाऊ शकतो, पण आलेला करंट आणि जाणारा करंट दोघांच्या व्हॅल्यू मॅटर सेम असल्या पाहिजे. कशा असल्या पाहिजे, सेम. फक्त काय राहते, येणाऱ्याला आपण पॉझिटिव्ह घेतो, जाणाऱ्याला निगेटिव्ह घेतो. म्हणजे यांची अल्जेब्रिक सम जी आहे तिला आपल्याला काय कन्सिडर करावं लागते, कन्सिडर म्हणजे ती करावं लागते. लॉज आहे तो की अल्जेब्रिक सम काय आली पाहिजे, 0 आली पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे करंट खाली होतो पण दोनही ठिकाणचं पोटेन्शियल मात्र मुलांना सेम राहते. काय राहते, पोटेन्शियल सेम. वर जेवढं पोटेन्शियल आहे तेवढंच पोटेन्शियल कुठं असेल, खाली असेल. तर त्याच प्रॉपर्टीचा यूज करू आता आपण कशामध्ये, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. हे असंच कॉम्बिनेशन आपण काय म्हणतो, पॅरलल. मग आता आपल्याला सेल जोडायचे आहे पॅरलल मध्ये. मग कसे जोडणार, बघा मुलांना मी ही पहिली सेल घेतली, बघा ही पहिली वाली सेल आपली, नंतर ही लगेच घेतली अशी दुसरी वाली सेल, आणि ही लगेच ही घेतली समजा तिसरी वाली सेल, किंवा आपण दोनच कन्सिडर करू पहिले आणि नंतर तिसरा एक्झाम्पल पाहू, तर मला समजायला सोपं जाईल. तर बघा ही पहिली सेल घेतली, हिचं काहीतरी कॉम्बिनेशन करून टाकतो. बघा अशा प्रकारे ना जोडलं समजा. हा बघा लक्षपूर्वक बघा, हा एक जोडा टर्मिनल आणि हा एक जोडला. आता बघा मुलांनो, ही सेल मी जोडली, त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन्स केलं. आता या कॉम्बिनेशन्स मुळे होते काय बघा, समजा या बॅटरीचं पोटेन्शियल आहे 5 व्होल्ट आणि या बॅटरीचं समजा आपण कन्सिडर करून टाकू 5 व्होल्ट आहे. किती आहे पोटेन्शियल, 5 व्होल्ट काय आहे यांचं पोटेन्शियल आहे. तर आता बघा, जेव्हा या दोन्ही बॅटरीचं पोटेन्शियल 5 व्होल्ट आहे तेव्हा अशा केसमध्ये काय होते ते बघा. तर या पहिल्या बॅटरीमधून पोटेन्शियल बाहेर निघेल 5 व्होल्ट, याच्यामधून एक पोटेन्शियल बाहेर निघेल 5 व्होल्ट. पण लक्षपूर्वक बघा आपण केलेलं काय, पहिल्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या बॅटरीचा पॉझिटिव्ह जोडला, म्हणजे हा टर्मिनल झाला पॉझिटिव्ह, आणि पहिल्या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या बॅटरीचा निगेटिव्ह जोडला, म्हणजे हा टर्मिनल झाला निगेटिव्ह. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे काय झालं, दोन टर्मिनल तयार झाले, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. दोन्ही बॅटरीचा पॉझिटिव्ह आहे, दोन्ही बॅटरीचा निगेटिव्ह.
मग अशा केसमध्ये आता काय होतं बघा, जसं सिरीजमध्ये दोन बॅटरी जोडल्यामुळे त्यांचं पोटेन्शियल इन्क्रीज झालं होतं, पोटेन्शियल वाढलं होतं, त्यांची आपण ॲडिशन केली होती. अशा प्रकारचा कन्सेप्ट नव्हता. या ठिकाणी सिम्पली तुमचं पोटेन्शियल कॉन्स्टंट राहते मुलांना. कसं राहते पोटेन्शियल कॉन्स्टंट, म्हणजे हा 5 व्होल्ट आणि हा 5 व्होल्ट तर 10 व्होल्ट नाही होणार ते. या ठिकाणी तुम्हाला मिळणारं पोटेन्शियल फक्त किती असेल, 5च व्होल्ट राहील. किती राहील पोटेन्शियल, 5च व्होल्ट पोटेन्शियल राहील. इकडे तुमचं बघा +5 -5, बरोबर आहे. म्हणजे पोटेन्शियलची व्हॅल्यू कशी झाली, कॉन्स्टंट. मग सर याचा फायदा काय, याचा फायदा काय, का बरोबर आपण सिरीजमध्ये घेऊन राहिलो. तर बघा मुलांना कसं आहे, सपोज कन्सिडर करा, आपण काय कन्सिडर करतो की पॅरलल कॉम्बिनेशन कसं राहते बघा. तर आता याच्यामध्ये ही पहिली बॅटरी 5 व्होल्टची, दुसरी बॅटरी किती 5 व्होल्टची, आणि हे कनेक्शन तुम्ही एखाद्या सर्किटला केलं. समजा हा लाईट घेतला, आपण इथं बल्ब घेतला आणि या बल्बला अशा प्रकारचं कनेक्शन केलं. आता बघा जेव्हा आपण बल्बला अशा प्रकारचं कनेक्शन करू तेव्हा बघा मुलांना होते काय की स्टार्टिंगला जेव्हा आपण असं कॉम्बिनेशन करू तो 1 बाय 1 काय होईल की पहिले ही बॅटरी यूज केली जाईल, हिच्यातलं असलेलं पोटेन्शियल, हिच्याकडची असलेली कॅपॅसिटी हा सेल यूज करेल, नंतर या बॅटरीचं पोटेन्शियल हा सेल यूज करेल, अजून तिसरी असेल तिचं पोटेन्शियल हा यूज करेल. म्हणजे काय की या कॉम्बिनेशन्समध्ये आपण जर सेल जोडल्या तर त्या केसमध्ये पोटेन्शियल तर नाही वाढणार, पण पोटेन्शियलचा जो स्टॅमिना आहे किंवा त्याची इफिशियन्सी आहे ती मात्र इन्क्रीज होईल. म्हणजे जास्त वेळपर्यंत तुम्हाला ती बॅटरी पोटेन्शियल सप्लाय करू शकते. ते सिरीजमध्ये जास्त वेळपर्यंत सप्लाय करणार नाही, तिची व्हॅल्यू कमी कमी होत गेली, तुमचं रिझल्टंट पोटेन्शियल सुद्धा कमी होत जाईल. काय होईल, कमी होईल. तर ॲक्च्युअलमध्ये बॅटरी कसं असते बघा की बॅटरीची कॅपॅसिटी राहते, जसं तुम्ही एमएएच वगैरे ऐकलं असेल नाव. तर पोटेन्शियल तर सारखंच देते, पण त्याची कॅपॅसिटी धीरे धीरे काय होतं ते कमी, एका पॉईंट नंतर तिचं काय होऊन जाते, पूर्ण बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते, नंतर तुम्हाला पोटेन्शियल मिळत नाही. तर तसंच काहीतरी या ठिकाणी होईल. पण या ठिकाणी काय की ही बॅटरी डिस्चार्ज झाली तर ही बॅटरी सपोर्ट करेल, ही डिस्चार्ज झाली तर पुढची सपोर्ट करेल, त्याच्या पुढची डिस्चार्ज झाली तर पुढची सपोर्ट करेल. भरपूर साऱ्या कॉम्प्युटर सेंटर्सवरती किंवा ज्या ठिकाणी इन्व्हर्टर्स राहतात, इन्व्हर्टर बसवलेले असतात, त्या इन्व्हर्टर्समध्ये कशा प्रकारचा यूज केला जातो, तर त्या ठिकाणी बॅटरी जी आहे ह्या शक्यतो पॅरललमध्ये जोडतात, जेणेकरून एक बॅटरी जरी तुमची तिची पोटेन्शियल किंवा तिचं डिस्चार्ज झाली तर दुसरी बॅटरी तिला काय करेल, सपोज करेल. म्हणजे या ठिकाणी आपण बॅटरीचं पोटेन्शियल तर नाही वाढवत, पण बॅटरीची इफिशियन्सी वाढवतो. काय वाढवतो, बॅटरीची इफिशियन्सी, की जेणेकरून एक बॅटरी खराब जरी झाली किंवा तिला रिप्लेस करण्याचं काम पडलं किंवा ती डिस्चार्ज झाली तरीही आपलं कनेक्शन लॉस होणार नाही, आपला कंटिन्युअसली ईएमएफ जो आहे तो मिळत राहील. तर अशा कॉम्बिनेशन्सला आपण काय म्हणतो, पॅरलल कॉम्बिनेशन्स ऑफ बॅटरीज. कोणतं कॉम्बिनेशन, पॅरलल. मग पॅरललमध्ये सिम्पली ईएमएफची कधीही ॲडिशन होणार नाही, ईएमएफ जो आहे तुमचा तो सिंपल राहील, सगळ्या बॅटरीचा जेवढा ईएमएफ आहे तेवढा ईएमएफ तुम्हाला मिळेल, बरोबर आहे. मग सर याच्याबद्दल अजून जर इंटरनल रेजिस्टन्स बद्दल बोलायचं झालं तर काय होईल, बघा हा पहिल्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आणि हा दुसऱ्या बॅटरीचा, समजा हा R1 आहे आणि हा R2 आहे. आता बघा मुलांना जे रेजिस्टन्स आहे बॅटरीची इंटरनल रेजिस्टन्स ते कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये आहे, तर बोथ आर इन पॅरलल कॉम्बिनेशन्स. कशामध्ये आहेत ते, पॅरलल. मग जर यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा आपल्याला माहिती आहे, रेजिस्टन्स आर इन पॅरलल कॉम्बिनेशन, देअरफॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज काय असं सांगा, 1/R1 + 1/R2. हे सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत तुम्हाला. काय राहील, 1/R1 + 1/R2 आहे. म्हणजे या व्हॅल्यूचा यूज करून आपण त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स सुद्धा फाइंड आउट करू शकतो. असा येतो पॅरललमध्ये. सिरीजमध्ये सिम्पली काय होती, ॲडिशन होती. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की सिरीजमध्ये जर बॅटरी जोडली त्यांचा रेजिस्टन्स जो आहे तो पोटेन्शियल जो आहे तो काय होईल, इन्क्रीज होईल. पॅरललमध्ये पोटेन्शियल इन्क्रीज न होता फक्त पोटेन्शियल काय राहील, कॉन्स्टंट राहील, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे तिचा टाइम पिरियड आहे तो काय होईल, तुमचा वाढेल. म्हणजे या ठिकाणी आपण लॉंग टर्म पर्यंत बॅटरीचा यूज करू शकतो. तर लॅपटॉपमध्ये मी तुम्हाला सांगितलं की लहान लहान सेल जे आहेत ह्या पॅरलल कॉम्बिनेशन्समध्ये असतात, जेणेकरून भरपूर टायमिंगपर्यंत तुम्हाला काय मिळत राहावं, पोटेन्शियल मिळत राहावं. तर लॉंग टर्मसाठी यूज करायचं तर पॅरललमध्ये जोडू आपण. पण पॅरललचं काय आहे की जेवढ्या तुमच्या बॅटरीच्या व्हॅल्यू असतील त्याच व्हॅल्यूचा किंवा त्याच डिझायर्ड रेंजचं तुम्हाला पोटेन्शियल मिळेल, त्याला तुम्ही कमी जास्त करू शकत नाही. पण सिरीजमध्ये आपण त्याला कमी जास्त करू शकतो. मग ॲज अकॉर्डिंग टू अवर नीड वी मे सिलेक्ट द सेल्स आर इन द सिरीज कॉम्बिनेशन ऑर मे बी इन द पॅरलल कॉम्बिनेशन. जशी आपल्याला गरज असेल तसं आपण ते सिलेक्ट करू शकतो. काही ॲडव्हान्टेजेस बद्दल बोलून पाहू की या पॅरलल कॉम्बिनेशनचे ॲडव्हान्टेजेस कसे राहतात. तर बघा, जर समजा याच्यामधली एखादी सेल डॅमेज झाली, काय झाली, एखादी सेल डॅमेज झाली, तर एखादी सेल जर डॅमेज झाली तर आपल्याला ती लवकर समजत नाही मुलांना, लवकर समजत नाही. म्हणजे बघा समजा आपण अशा 2 सेल लावल्या आणि इकडे काहीतरी बल्ब लावला, तर समजा आपल्याला माहिती आहे की बा ही सेल आपली 1 तासापर्यंत काम करते. काय करते, 1 तासापर्यंत काम करते. 1 तासापर्यंत लाईटला ग्लो करू शकते. मग आपण काय केलं, बिंदास कनेक्शन लावून दिलं. समजा आपल्याला कनेक्शनची गरज होती 1.5-2 तासाची, तर आपण काय विचार केला, 2 सेल लावले, याचा 1 तास आणि याचा 1 तास,
तर असं चाललंच नाही, तर आपण शांतपणे समजा आपण दुसऱ्या कामाला चाललो गेलो, पण आपल्याला लगेच जाणवलं 1 घंट्यानंतर की पहिल्या सेलनं 1 घंटा हिचं काम केलं, हिचं पूर्ण ती बॅटरी डिस्चार्ज झाली आणि लाईट लगेच बंद झाला. लाईट लगेच काय झालं, बंद झालं. म्हणजे आपण तर थोडं चक्रात पडलो की बाबा आपण 2 बॅटरी लावल्या होत्या, 2 घंट्यापर्यंत चालला पाहिजे होतं, पण झालं काय, समजा ही बॅटरी तुमची काहीतरी डिस्चार्ज झाली किंवा याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आला, काहीतरी बॅटरी तुमची ब्रेक झाली किंवा सर्किट ब्रेक झालं, तर अशा केसमध्ये तुम्हाला त्याची व्हॅल्यू जी आहे ती पुढे भेटणार नाही. का बरं, कारण सर्किट काय झालं, तुमचं डॅमेज झालं. मग असं डॅमेज सर्किट तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. पण यामध्ये काय होत आलं की यामध्ये तुमचा जो बाकीचा जो आपल्या समजा जे ठरवलेलं होतं आपण गोष्टी त्या क्रिएट नाही झाल्या. आपल्याला 2 घंट्यापर्यंत सर्किट चालवायचं होतं, पण चाललं किती, 1 तास चाललं. तर अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येऊ शकतात. पण जर असे प्रॉब्लेम्स आले तर त्या केसमध्ये समजा आता हे 2 बॅटरी आहे म्हणून ट्राय करणं सोपी आहे, हिला चेक करा, हिला चेक करा, एक तर ही चांगली असेल, ही खराब असेल. पण असं समजा 50-100 बॅटरी लावल्या, तिथे लावल्या 50-100 बॅटरीज, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲक्युरसी नाही म्हटलं आली व्हॅल्यूमध्ये, रिझल्टमध्ये, त्याच्या इफिशियन्सीमध्ये, तर अशा केसमध्ये प्रत्येक बॅटरीला तुम्हाला चेक करून पाहावं लागेल. तुम्ही इझिली तिला चेक करू शकत नाही. प्रत्येकाला चेक केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कोणती बॅटरी काय आहे, खराब. म्हणून याच्यामध्ये जी ब्रेक झालेली बॅटरी असते किंवा जी बॅटरी तुम्हाला पोटेन्शियल देऊ राहिली ती बॅटरी फाइंड आउट करणं थोडंफार कसं आहे, थोडंफार कठीण आहे. कसं आहे, थोडंफार कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण व्होल्टेजला इन्क्रीज करू शकत नाही. व्होल्टेज जे आहे ते कसं राहील, तुमचं कॉन्स्टंट राहील. तर अशा प्रकारच्या ह्या फॅक्ट्स आपण किंवा ह्या सगळ्या गोष्टी सेलच्या सिरीजमध्ये आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जोडल्यावर कशा होतात ते आपण डिस्कस केल्या. मग सिम्पली सेल्सला जेव्हा आपण सिरीजमध्ये जोडू किंवा पॅरलमध्ये जोडू तर इट विल बिकम अ इक्विव्हॅलेंट टू अ बॅटरी. म्हणजे बघा अशा सेल्स जोडल्या तर ही काय तयार झाली, एक बॅटरी तयार झाली. किती व्होल्टची बॅटरी आहे, ही 5 व्होल्टची. म्हणजे बॅटरीच्या आतमध्ये भरपूर सारे काय बसवलेले आहे, आपण सेल बसवलेले आहे, बरोबर. तर अशा प्रकारचं तुमचं काय राहते, जनरल अरेंजमेंट ऑफ राहते किंवा कॉम्बिनेशन्स राहते सेलचं. एक तर सिरीजमध्ये जोडा किंवा कशामध्ये जोडा, पॅरललमध्ये जोडा. तर ठीक आहे, तुम्हाला सर्वांना हे आजचे टॉपिक समजले असतील असं कन्सिडर करतो, आणि पुढच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक घेऊन पुन्हा तुमच्यासमोर मी हजर राहीन. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू.